मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती किचनमध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकतात, आपण श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त घरी उपवासाचे पदार्थ म्हणून आपण बनवतो, ज्यामध्ये खिचडी असते, वगैरे असते, काही चिक्की वगैरे असते, शेंगादाण्याची वगैरे. तर आपण इथे आज बनवतो आहे साबुदाण्याची खिचडी. यामध्ये आपण थोडे साबुदाणे काल रात्रीच भिजवत टाकलेले होते आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं आपण वरून मीठ टाकतो आहे. बघा, याने काय होतं माहिती आहे का, खिचडी अशी मस्त लुसलुशीत आणि अशी खमंग होते. आणि तुम्ही बघू शकता खिचडी होते. साबुदाण्याची खिचडी लहान मुलांना फार आवडते, मधल्या मिडल एजमध्ये नाही आवडत, पण पुन्हा एकदा मग जे आपण वृद्धापकाळात म्हणतो, म्हातारपणात पुन्हा एकदा आवडायला लागते साबुदाणे. एक वैशिष्ट्य आहे साबुदाणे खिचडीचं. तुम्ही बघू शकता साबुदाण्याची खिचडी आता लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि काय असतं ना, जे लोक असे उपवास वगैरे करतात ना, त्यांना 2-4च ऑप्शन आहे ना फराळाचे. काय फराळ करणार तुम्ही? खिचडी, भगर, शेंगदाण्याची चटणी, राजगिराची चिक्की, शेंगदाण्याची चिक्की, अजून काही फळं. याशिवाय तुम्ही आता काय फराळ करणार नाही. इतर दिवशी कसं असतं, पंढरीच्या वारी वगैरे त्या दरम्यान का आपल्याला रताळे भेटतात. त्याच्यानंतर आता नवीन वेफर्स वगैरे असतात. पण जर तुम्ही हे बघितलं का, साबुदाण्याची खिचडी जरा मस्तच असते पहिल्यापासूनच. तर अशा प्रकारे पहिल्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आपण खिचडी बनवलेली आहे. आणि आपल्या इकडे कोणाला उपवास वगैरे नाही, पण आपण या निमित्ताने आपणही नाश्ता करू शकतो म्हणून आम्ही आज साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे घरगुती पद्धतीने. छानच झालेली आहे.